नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत तिन्ही खंडपीठांसाठी विविध पदांसाठीची म्हणजे शिपाई असेल, हमाल असेल, त्याचबरोबर फराश, लिपिक आणि त्याच्यानंतरनं वाहन चालक अशा विविध पदांसाठी एकूण 2100पेक्षा जास्त जागांसाठीची सरळ सेवा, यामध्ये सरळ सेवा नाही भरती प्रक्रिया जाहिरात हे जाहीर करण्यात आली आहे. सरळ सेवा अशा पद्धतीचीच आहे. तर यामध्ये मुंबई माननीय उच्च न्यायालयाच्या विविध विभागांतर्गत ही सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पहिल्यांदा आपण शिपाई, हमाल, फराश या पदांसाठीची जाहिरात चेक करूयात. त्याच्यानंतर दुसरी जाहिरात आहे लिपिक पदासाठीची 800पेक्षा जास्त जागा आणि त्याच्यानंतर 1332 जागा लिपिक पदासाठीच्या आहेत आणि त्यानंतर वाहन चालक ही सुद्धा जाहिरात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चेक करणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळेच अजूनसुद्धा नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत ह्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. आता मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात आलेली आहे. लवकरच अर्ज करण्यासाठीची लिंकसुद्धा उपलब्ध होईल. तर पाहूयात आपण मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत मुंबई मुख्यालय, नागपूर आणि औरंगाबाद या खंडपीठाच्या आस्थापनेवर शिपाई, हमाल, फराश या पदांकरता निवड यादी आणि प्रतीक्षा यादी 2 वर्षाकरता तयार करण्यासाठी जाहिरात, प्रसिद्धीचे दिनांकास, पात्रतेचे निकष आणि आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. याचा अर्थ अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली. आता आपण पहिल्यांदा पदे पाहूयात. पहिली पोस्ट जी आहे शिपाई, हमाल आणि फराश यासाठी जर आस्थापना चेक केली तर मुंबई उच्च न्यायालय यासाठी एकूण रिक्त पदे, सद्यस्थितीत असलेली पदे आणि पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 570 इतकी पदे आहेत. दिव्यांगांसाठी आरक्षित 4% राखीव जागा एकूण 23 इतकी आहेत. निवड यादीसाठी 547 आणि प्रतीक्षा यादीसाठी 137 इतक्या जागा असतील. नियमाप्रमाणे शिपाई, हमाल, फराश या पदांची वेतन संहिता, वेतन मॅट्रिक्स जे आहे S3 19,600, 16,600 ते 52,400 नियमाप्रमाणे भत्ते असतील. नागपूर खंडपीठसाठीचे 115 जागा, यामध्ये दिव्यांगांसाठी 5 राखीव, 110 निवड यादीमध्ये आणि 28 प्रतीक्षा यादीसाठी. औरंगाबाद खंडपीठासाठी 202 एकूण जागा आहेत. 8 जागा दिव्यांगांसाठीच्या राखीव, त्याच्यामध्ये निवड यादीसाठीचे 194 आणि प्रतीक्षा यादीसाठी 48 अशा जागा असतील. आता यामध्ये आपण पाहूयात दिव्यांगांसाठी राखीव असलेली पदे मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे तयार केल्यानंतरनं निकट भविष्यात हे भरण्यात येतील असं सांगण्यात आलं आहे. म्हणजे ही पदे जी आहेत हे त्यानंतर भरली जातील. यामध्येच भरती प्रक्रियेमध्ये हे सध्या रिक्त दाखवतील आणि त्यानंतरनं दिव्यांगांसाठीची राखीव पदे ही भरली जातील. महत्त्वाचे अपडेट. पात्रता पाहूयात. उमेदवार कमीत कमी 7वी पास असणं आवश्यक आहे. तिन्ही पदांसाठी यामध्ये 7वी पास असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा प्रवर्ग जो आहे खुला प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे. प्रवर्ग पाहूयात. यामध्ये जो किमान वयोमर्यादा 18 ते 43 वर्ष महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्ष इतकी वयाची पात्रता आवश्यक असेल. त्याच्यानंतरनं आपण पाहूयात विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन कर्मचारी, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 18, त्यानंतरनं वयाची अट हे लागू असणार नाही आहे. पात्र उमेदवारांसाठीच्या अटी पाहूयात. उमेदवार हा भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर चारित्र्य म्हणजे तुमचं जे पोलीस व्हेरिफिकेशन आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागू शकतं. त्याच्यानंतरनं ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया. तर अर्ज प्रक्रिया सुरू झाली. अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना 1,000 रुपये परीक्षा शुल्क भरायचे, म्हणजे ॲप्लिकेशन फी ही 1,000 रुपये इतकी आहे. या तिन्ही पदांसाठीची अर्ज करण्यासाठी अधिकृत जे वेबसाईट आहे या ठिकाणी मी लिंक दिलेली आहे. अधिकृत वेबसाईट, या वेबसाईटवर अर्ज करण्यासाठी रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये लिंक ही जाहीर करण्यात आली आहे. पाहू शकता ज्या ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहात त्याच्यामध्ये ऑप्शन असणार आहे रिक्रुटमेंट सेक्शन. या भरती प्रक्रियेसाठीची अधिकृत जी वेबसाईट आहे त्यावर क्लिक केल्यानंतरनं त्या ठिकाणी जाहिरात अशा पद्धतीने उपलब्ध होईल. ॲप्लिकेशन पाहू शकता. स्टेनोग्राफर आहे पहिल्यांदा हाय ग्रेड, त्याच्यानंतर क्लर्क्सची दिसते, स्टाफ कार ड्रायव्हर, त्याच्यानंतर आपण पाहिली पिऊन, हमाल आणि फराशसाठीची.
तर इथे क्लिक केल्यानंतर विस्तारित जाहिरात जे आपण चेक करतोय आणि त्याच्या खालीच अर्ज करण्यासाठीची लिंक या ठिकाणी उपलब्ध होईल. आज किंवा उद्या हे उपलब्ध होईल आणि त्यानुसार अर्ज केला जाऊ शकतो. ॲप्लिकेशन फी ही 1,000 रुपये इतकी असणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज शक्यतो वेब ब्राउझर म्हणजे PC वरून संगणकावर कम्प्युटरद्वारे भरणं आवश्यक आहे. मोबाईलवर न भरता कम्प्युटरवर भरणं आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज, आता ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होत आहेत तर 15 डिसेंबर 2025 म्हणजे आजची तारीख ही 9 डिसेंबर आहे. 15 डिसेंबर ते 5 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध होईल. आजपासून नाही तर 15 डिसेंबरपासून अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे ही उपलब्ध होईल आणि यामध्ये अधिकृत वेबसाईटवर यावर अर्ज केला जाऊ शकतो. ॲप्लिकेशन फी पुन्हा एकदा सांगतो 1,000 रुपये इतकी ॲप्लिकेशन फी असणार आहे. एकूण पदे 887+ असणार आहेत. निवड प्रक्रिया कशी असेल तर लेखी परीक्षा यामध्ये कमीत कमी उत्तीर्ण गुण जे आहे 15 असतील. यामध्ये 30 गुणांची परीक्षा घेतली जाईल. प्रश्नांचं स्वरूप जे आहे लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील. ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील. शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हतासाठी 10 गुण असतील. मुलाखतीसाठी एकूण 10 गुण असतील. अशा पद्धतीने त्यांची पात्रता असेल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेस बोलवण्यात येणार नाही. वरील सर्व परीक्षांसाठीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच्यानंतरनं उमेदवारांना मुलाखतीसाठी दुसरी जी प्रोसेस आहे यामध्ये उमेदवारांना मुलाखतीकरता बोलवण्यात येईल आणि त्यांनी खालील कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणणं आवश्यक आहे. म्हणजे मुलाखतीसाठीची प्रोसेस त्यानंतर असेल आणि सगळे महत्त्वाचे कागदपत्र तुमच्याजवळ त्यावेळेला असणं आवश्यक आहे. ज्या वेळेला जी लिस्ट जाहीर होईल तेव्हा आपण एक सेपरेट व्हिडिओ डॉक्युमेंटबाबतचा कागदपत्रांच्या पडताळणीबाबतचा हा घेणार आहोत. उमेदवारांसाठीच्या महत्त्वाच्या सूचनासुद्धा या जाहिरातीमध्ये चेक केले जाऊ शकतात. तर आपण पहिली जाहिरात पाहिली शिपाई, हमाल आणि फराशसाठीची. दुसरी जाहिरात ही लिपिक पदासाठी, क्लर्क पदासाठीची 1332पेक्षा जास्त जागांसाठीची, ती सुद्धा पाहून घेऊयात. स्टेनोग्राफरची सुद्धा आहे पण जास्त व्हिडिओची लेंथ वाढणार आहे त्यामुळे स्टेनोग्राफर आपण घेत नाही आहे. कमी जागा आहेत. क्लर्कसाठी जास्त जागा आहेत. तर इथे किती जागा आहेत पाहू शकता. हायकोर्ट ऑफ बॉम्बेसाठी 830 जागा आहे. यामध्ये 4% रिझर्वेशन डिसॅबिलिटीसाठी. दिव्यांगांसाठीच्या जी सिलेक्शन लिस्ट आहे यामध्ये केली जाईल 797 उमेदवारांची आणि वेटिंग लिस्ट असेल 200 उमेदवारांची. नागपूर बेंचसाठी, नागपूर खंडपीठासाठी 166 जागा. यामध्ये 7 दिव्यांगांसाठी. यामध्ये 159 यामध्ये पोस्ट ज्या आहेत हे निवड यादी होईल आणि 40ची प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. त्यानंतर आपण पाहूयात औरंगाबाद खंडपीठासाठी 336 एकूण जागा. 13 दिव्यांगांसाठी 323 यामध्ये जी निवड यादी आहे ही तयार केली जाईल. 81 यामध्ये प्रतीक्षा यादीसाठीची असतील. त्याच्यामध्ये पाहू शकता वेतन श्रेणी S10 29,200 तर 92,300 प्लस जो काही भत्ता असेल अनुज्ञेय तो असणार आहे. वयाची पात्रता नॉर्मली 18 ते 38 वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरनं शैक्षणिक पात्रता कॅन्डिडेट जो आहे यामध्ये ग्रॅज्युएशन कंपल्सरी पूर्ण असणं आवश्यक आहे. इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन जे आहे 40 वर्ड पर मिनिट अबव गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ एक्झामिनेशन इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स GCC TBC कंडक्टेड बाय महाराष्ट्र स्टेट काउन्सिल असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स who have passed a computer typing basic course GCC TBC English typing speed of 40 word per minute conducted by महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ते असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स who process English typing certificate for speed 40 word per minute or above गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन ITI त्यांना सुद्धा यामध्ये संधी आहे. तर या पद्धतीने शैक्षणिक पात्रता चेक करून त्या पद्धतीने अर्ज जो आहे हा केला जाऊ शकतो. पात्रता यामध्ये पुढची प्रोसेस कशी असेल अपॉइंटमेंटसाठीची ती सुद्धा देण्यात आली आहे. संपूर्ण जाहिरात मी टेलिग्राम चॅनलवर शेअर केली आहे. अभ्यासक्रम असेल त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीची पद्धत याबाबतची विस्तारित माहिती या जाहिरातीमध्ये जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण जाहिरात हे उपलब्ध आहे टेलिग्राम चॅनलवर. क्लर्क पदासाठीची यामध्ये पाहू शकता. अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे लवकरच अधिकृत जी वेबसाईट आहे मग अशी मी तुम्हाला शेअर केली होती, दाखवली होती. या ठिकाणी इथे क्लर्क पदासाठीची अर्ज करण्यासाठीची लिंकसुद्धा लवकरच उपलब्ध होईल. त्याच्यानंतरनं
पुढची जी जाहिरात आहे यामध्ये मुंबई उच्च न्यायालयासाठीची वाहन चालक या पदासाठी सुद्धा अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणजे एकूण पाहिलं तर जागा 26,5,31,36 म्हणजे यामध्ये 37 जागांसाठीची ही जाहिरात आहे. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठसाठी मुंबईसाठी मुख्य 26 जागा, निवड यादीमध्ये 26 आणि प्रतीक्षा यादीमध्ये 7 असतील. नागपूर खंडपीठासाठी 5 जागा, यामध्ये निवड यादीसाठी 5 आणि प्रतीक्षा यादीमध्ये 1 असेल. औरंगाबाद खंडपीठसाठी 6 जागा, यामध्ये सुद्धा निवड यादीसाठी 1 आणि प्रतीक्षा यादीसाठी 2 असतील. S10 ही वेतन श्रेणी आहे. 29,200, 92,300 नियमाप्रमाणे भत्ते. शैक्षणिक पात्रता उमेदवार कमीत कमी 10वी पास किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याचबरोबर उमेदवार मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता आणि बोलता येणं सुद्धा आवश्यक आहे. वयोमर्यादा जी आहे 21 ते 38 वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे. नॉर्मली वयोमर्यादा पकडली आपण, त्याच्यानंतरनं उमेदवार जी शैक्षणिक पात्रता झाली त्याच्यानंतर नॉर्मली जी पात्रता आहे सगळे कागदपत्र ते तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. पोलीस व्हेरिफिकेशन अर्ज करण्यासाठीची सुद्धा 1,000 रुपये इतकी ॲप्लिकेशन फी यासाठी सुद्धा असणार आहे. अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे ही उपलब्ध होईल. कधीपासून ती तारीख पाहूयात. 15 डिसेंबर ही सुद्धा अर्ज प्रक्रिया सुरू होते. 15 डिसेंबर 2025 पासून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 5 जानेवारी 2025 असेल. संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे. तिन्ही जाहिराती मी टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेल्या आहेत, डिटेलमध्ये चेक करू शकता. तर अशा पद्धतीने यामध्ये जर पाहिलं शिपाई, हमाल आणि फराश यासाठीची जाहिरात पाहिली आपण तर यासाठी जवळजवळ 887पेक्षा जास्त जागा. त्याच्यानंतरनं लिपिक पदासाठीची जाहिरात आहे, यामध्ये 1,332 जागा आहेत आणि वाहन चालक 37 अशा 2100पेक्षा जास्त जागांसाठी 2200 जागांसाठीची ही भरती प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत राबवली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 डिसेंबर 2025 पासून अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या ज्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.